लग्न करून सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या कुठल्याही मुलीला जसं स्वप्नातलं घर हवं असतं तसंच घर अनेकदा मिळताना पाहायला सुद्धा मिळतं. अगदी छानसं छोटंसं टुमदार घर, घराच्या समोर बाग, परसबाग, त्याचबरोबर घरात काही पाळीव प्राणी, घरात आपल्या प्रेमाची चार माणसं, आपल्याला जीव लावणारी माणसं आणि असं सगळं असताना अगदी सुखाचा संसार होईल असं स्वप्न कुठल्याही नवविवाहितेने पाहिलेलं असतं. मात्र याच टुमदार घरात, याच सुखाच्या संसारामध्ये कुठेतरी विष कालवलं जातं आणि त्याच्यानंतर तेच घर कुठेतरी जीवावरती उठतं. अशी संपूर्ण कथा घडली ती पुण्यातल्या मुळशी तालुक्यात असलेल्या भुकुम परिसरामध्ये. अर्थात वैष्णवी हगवणे यांच्याबद्दल मी बोलतीये. आता मी त्यांच्याच घराच्या समोर उभी आहे. तुम्ही माझ्या बाजूला जर पाहिलं तर हे तेच घर आहे जिथून वैष्णवी हगवणे हे जे मृत्यू प्रकरण आहे हे सगळंच प्रकरण चालू झालं. घर जर पाहायला गेलं तर एका घरात काय काय अपेक्षित असतं असं सगळंच या घरामध्ये आहे. म्हणजे अगदी आपण घर पाहायला गेलं तर टुमदार छोटंसं बैठी घर आहे. मात्र घरात जे काही असायला हवं अशा सगळ्याच गोष्टी आहेत. आपण हा परिसरच जर एकूण पाहिला तर मुळशीचा परिसर अगदी हिरवळ आहे या सगळ्या परिसरामध्ये आणि खूप छान वातावरण असतं. फार गजबजलेला एरिया नाहीये. छान शांत निवांत असं सगळंच वातावरण आहे आणि अशाच परिसरात असलेलं राजेंद्र हगवणे यांचं हे घर, जे घर आता बंद आहे. कारण या घरातली सगळी माणसं जी आहेत ती या घरातली जी सून होती वैष्णवी यांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता तुरुंगात असलेली पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर हे घर बंद आहे. बाहेरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे. बाहेर जरी देवाचा फोटो असला तरी आत या घरामध्ये कर्म जी काही चालत होती ती कुठल्याही हैवानाला, राक्षसाला लाजवतील अशा पद्धतीची सगळी कृत्य होती. बाहेर जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. हे तेच तुळशी वृंदावन असेल ज्याला गेले 2-2.5 वर्ष स्वतः वैष्णवी यांनी अनेकदा पाणी घातलं असेल. रोज सकाळी उठून कदाचित त्यांचं जे लहान बाळ आहे, 9 महिन्यांचं बाळ आहे, त्या बाळाला घेऊन कदाचित त्या इथे येत असतील. याच तुळशी वृंदावनाला पाणी घालून त्यांची दिवसाची सुरुवात होत असेल. मागे जर आपण पाहिलं तर गोठा आहे, तिथे जनावरं आहेत, त्यांचं दूध काढणं असेल किंवा इतर काही कामं असतील, असं सगळंच करून कुठेतरी वैष्णवी या आपलं जीवन व्यतीत करत असतील. मात्र त्यांना याच घराने प्रचंड छळलं, इथल्या माणसाने प्रचंड छळलं. आपण जर पाहिलं तर हा या संपूर्ण घराचा हा परिसर आहे. जागा तशी मोठी आहे, घर बाहेरून लहान दिसत असलं तरी खूप ऐसपैस घर आहे. याच ठिकाणी वैष्णवी यांनी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर जेव्हा शशांक यांनी त्यांना फोन केले, अनेकदा दार वाजवलं, तेव्हा त्यांनी दार उघडलं नाही आणि तेच पाहून मग नंतर काही काळानंतर दरवाजा तोडण्यात आला आणि समोर दिसला तो म्हणजे वैष्णवी यांचा फासावरती असलेला मृतदेह. त्याच खिडक्या आहेत जिथे आतमध्ये बेडरूम आहेत आणि या बेडरूममध्येच हे सगळं हत्याकांड जे आहे ते खरं तर घडून आलेलं पाहायला मिळते. अर्थात ही हत्या होती की आत्महत्या होती हा सगळा तपासाचा भाग सध्या चालू आहे. मात्र आता आपण हे घर पाहतोय. या घराभोवती जर आपण पाहिलं तर खूप सुंदर अशी झाडं आहेत. प्रचंड एखाद्या ग्रामीण किंवा शहरी ग्रामीण भागामधलं जसं घर असतं तसं घर आहे. सगळ्या सोयी सुविधा आहेत, बोरवेल आहेत, पाईपलाईन्स आहेत. मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे त्यांच्या केअरटेकरचं घर आहे. म्हणजे हे जे घर आहे या घराला सांभाळण्यासाठीची जी काही माणसं होती, घरात काम करायला जी माणसं होती त्यांना राहायला दिलेली ही घरं आहेत. त्याचबरोबर समोर जर आपण पाहिलं तर पुण्यात म्हणा किंवा कुठेही आपण जर गेलो तर ज्या प्रेमींना आवडता एक प्राणी असतो तो म्हणजे घोडा. तसा घोडा या ठिकाणी आहे. हा हगवणे यांचा घोडा आहे. अगदी सुंदर आणि आपण ज्याला रुबाबदार म्हणतो तशा पद्धतीचा हा घोडा आहे. पूर्णपणे काळ्या रंगाचा आहे आणि आता जर आपण पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरती कुठेतरी एक निराशा जी आहे ती दिसतीये. कदाचित प्राण्यांना आपण असं म्हणतो की त्यांना काही गोष्टी कळतात, त्यांना बोलता येत नसेल तरी सुद्धा त्यांना काही गोष्टी कळत असतात. तशाच पद्धतीचं वातावरण आणि तशाच पद्धतीची भयान शांतता या संपूर्ण घरात असलेली दिसतीये. आता हे जर पाहिलं तर हे आपण त्यांच्या केअरटेकर जिथे राहतात तिथलं हे घर आहे आणि या घराच्या मागे आहे तो हगवणे कुटुंबाचा गोठा. या गोठ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर काही जनावरं आहेत, बैल आहेत, गायी आहेत आणि त्यांचं जे काही आता रोजचं त्यांचं खाणं पिणं असेल ते सगळं इथल्या केअरटेकरच्या माध्यमातून बघितलं जातंय. हे तेच बैल आहेत जे बैल इतक्या वर्षांपासून हगवणेंनी ज्यांना प्रचंड जीव लावला. इवन आपण पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये हगवणेंनी एका बैलाच्या
वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्यातल्याच या गाई, म्हशी आणि बैल आहेत. त्याचबरोबर मागच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जो रथ असतो विसर्जन मिरवणुकीचा, त्या रथाला सुद्धा यातलेच 2 बैल जे आहेत ते जुंपलेले होते. हे शेतीसाठीचे सुद्धा काही बैल आहेत, त्याचबरोबर शर्यतीसाठीचे सुद्धा यात 2 बैल आहेत. आता जर आपण पाहिलं तर एकूण या ठिकाणी 7 ते 8 जनावरं आहेत. त्याचबरोबर बाहेर जर पाहिला तर एक कुत्रा आहे आणि अवतीभोवती प्रचंड झाडं आहेत. बाहेरच्या बाजूला एक वॉशिंग सेंटर आहे, जे वॉशिंग सेंटर कदाचित यापूर्वी सुशील हगवणे चालवत होते. जसं मयुरी जगताप या ज्या मोठ्या सुनबाई आहेत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कदाचित हे वॉशिंग सेंटर काही वर्षांपूर्वीपर्यंत सुशील हगवणे चालवत असतील, मात्र आता हे एका दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिलेलं आहे. असं सगळंच या घरामध्ये आहे. आणि आपण जर पाहिलं त्या तुलनेने जर आपण कम्पेअर करायला गेलो तर ज्या ठिकाणी आत्ता हे घर आहे, जशा पद्धतीचं हे घर आहे, त्या मानाने जर आपण बघितलं तर वैष्णवी यांचं जे मूळचं घर आहे, त्यांच्या माहेरचं घर आहे, हे घर अतिशय आलिशान आहे, सुसज्ज असं घर आहे. अगदी सुंदर बंगला ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं घर आहे. आणि या बैठी घराच्या तुलनेने पाहायला गेलं तर ते घर प्रचंड सुंदर आहे. आणि असं असताना सुद्धा वैष्णवी या शशांक यांच्या प्रेमात पडल्या आणि त्याच्यानंतर प्रेमविवाह केला, घरच्यांच्या विरोधात जाऊन केला. घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी खरं तर खूप वेळ गेलेला होता. आणि असं सगळं असताना सुद्धा अर्थात शेवटी घरातले कन्व्हिन्स झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी मग लग्न केलं आणि याच घरामध्ये कुठेतरी आपलं जीवन जे आहे ते आयुष्य आपण इथेच व्यतीत करू आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपला सुखी संसार होईल असं त्यांना वाटलं होतं. मात्र असं काहीच झालं नाही. हे तेच पार्किंग आहे ज्या ठिकाणी फॉर्च्युनर लावली जात होती, जी फॉर्च्युनर हुंड्यात दिलेली होती. 45-50 लाखांची गाडी हुंड्यात दिलेली होती. त्याचबरोबर 51 तोळे सोनं हुंड्यामध्ये घेतलेलं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 7.5 किलो चांदीची भांडी सुद्धा होती. आणि कालच याच ठिकाणी याच घरामधून ही जी चांदीची भांडी आहेत, ही चांदीची भांडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली. इथेच उभी असणारी जी फॉर्च्युनर होती ती फॉर्च्युनर सुद्धा काल परवामध्ये पोलिसांनी जप्त केली. मात्र या सगळ्यातलं जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे 51 तोळे सोनं. हे सोनं आता गहाण ठेवले अशी कुठेतरी माहिती समोर आलेली आहे. मग हे गहाण नेमकं कशासाठी ठेवलेलं होतं, त्याचबरोबर हे सोनं गहाण ठेवताना वैष्णवी यांची परवानगी घेतली गेली होती की नव्हती, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. या प्रश्नांचा तपास जो आहे तो पोलिसांकडून चालू आहे. या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर 5 ते 6 CCTV कॅमेरे आहेत. म्हणजे तसं पाहायला गेल्यास घर लहान आहे, एरिया लहान आहे आणि या संपूर्ण एरियामध्ये 5 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे आहेत. हे CCTV कॅमेरे नेमके इतके कशासाठी आहेत हा एक खूप मोठा प्रश्न अगदी कुणालाही पडण्यासारखा आहे. कारण इथे असं नेमकं काय चालत होतं की इतके CCTV कॅमेरे लावावे लागत असतील. म्हणजे आताही पाहिलं तर समोर एक दिसतोय, लगेच त्याच्या ऑपोजिटला जर आपण पाहिलं तर नारळाच्या झाडावरती एक CCTV दिसतोय, लगेच बॅक साईडला आपण पाहिलं तर घराच्या दारापाशी आणखी एक CCTV दिसतोय. हे इतके सगळे CCTV नेमके राजेंद्र हगवणे यांनी कशासाठी लावले होते हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे जर घर आता आपण पाहिलं तर घर बंद आहे, कारण घरातली सगळी माणसं तुरुंगात आहेत. घराला लॉक लावलेला आहे. मागे त्यांच्याच भावकीतल्या नातेवाईकांचं एक घर आहे. मात्र आता जर या परिसरात पाहिलं तर प्रचंड भयान शांतता जी आहे ती या परिसरात असलेली पाहायला मिळते. राजेंद्र हगवणे यांचं घर आपण पाहिलं. आत्ता मी जिथे उभी आहे तिथे मागे जर तुम्ही पाहिलं तर राजेंद्र हगवणे यांचं जनसंपर्क कार्यालय याच ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय श्री राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे असं अगदी ठळक अक्षरामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे तेच कार्यालय असावं ज्या कार्यालयासाठी आपण बऱ्याच चर्चा ऐकल्यात की इंटेरियरसाठी लाखो रुपये जे आहेत ते वैष्णवी यांच्या वडिलांकडून घेतलेले होते, जे ऑफिसच्या इंटेरियरसाठी घेतलेले होते. हे तेच ऑफिस असू शकतं. आपण जर पाहिलं तर हे बरंच मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणच्या जवळपास 2 दुकानांमध्ये 2 जे रूम्स आहेत तिथे हे रेंट करून कदाचित हे इथे उभारलेलं असावं. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे जनसंपर्क कार्यालय याच परिसरात असल्याचं इथले स्थानिक नागरिक सांगताना पाहायला मिळतात. आपण जर आता पाहिलं तर हे भुकुमचा सगळा जो परिसर आहे, या भुकुमच्या परिसरामध्ये राजाभाऊ या नावाने प्रसिद्ध आहेत ते म्हणजे राजेंद्र हगवणे. राजाभाऊ यांच्याबद्दल कुणीही बोलायला झालं तर अतिशय आत्तापर्यंत नामदार व्यक्तिमत्व, इतकं सुंदर असं घर, टुमदार घर आणि बाकीचं सगळं जर पाहायला गेलं तर प्रचंड प्रॉपर्टी, पैसा, राजकीय बळ असं सगळंच असणारे राजेंद्र हगवणे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मुळशी तालुक्यामध्ये त्यांचं प्रचंड नाव होतं. प्रचंड इज्जतदार असे व्यक्ती म्हणून ते
प्रसिद्ध होते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या परिसरात होणारी लग्न कार्य असतील, उद्घाटन सोहळे असतील, सामाजिक राजकीय कुठल्याही पद्धतीचे सोहळे असतील तर त्यामध्ये राजेंद्र हगवणे यांचं नाव हे हमखास असायचं. मात्र याच राजेंद्र हगवणेंच्या घरामध्ये इतकं सगळं महाभारत कदाचित चालू असेल हे कुणालाच माहीत नसेल आणि तसंच हे सगळं प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं पाहायला मिळत आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर ज्या परिसरामध्ये राजेंद्र हगवणे यांचं प्रचंड नाव होतं त्याच परिसरात कुठेतरी त्यांची बदनामी सुद्धा झालेली पाहायला मिळते. त्याच परिसरातले लोक आता कुठेतरी त्यांच्यावर टीका सुद्धा करताना पाहायला मिळतात. इतकं मोठं घर होतं, मोठी माणसं होती, मोठं प्रस्थ होतं, संपत्ती होती, सगळं काही असताना सुनांचा छळ कशासाठी आणि का केला हाच प्रश्न उपस्थित करताना सगळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे त्या परिसरामध्ये एक भयान शांतता आहे. हगवणे कुटुंबावरती बोलताना इथे कुणीही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.